नमस्ते मित्रांनो, वेलकम ॲट जॉग्राफी बाय दिलीप पाटील या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2025 झालेली आहे। या परीक्षेमध्ये भूगोल विषयाचे कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले होते त्याचं सूक्ष्म विश्लेषण आपण अंदाजित उत्तर थोडक्यात पाहूयात। मित्रांनो, ही उत्तरं पाहत असताना माझ्याकडे जो सेट मला मिळालेला आहे ए सेट हाती लागला आहे। या 8 सेटचा मी जो अभ्यास केला आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्राच्या भूगोलावर 8 प्रश्न विचारलेले होते व भारताच्या भूगोलावर 2 प्रश्न विचारलेले होते। एकूण प्रश्नांची संख्या भूगोलाची 10 होती। तर हे प्रश्न कशा प्रकारचे विचारलेले होते याचे सूक्ष्म विश्लेषण थोडक्यात महाराष्ट्राचा भूगोल जर आपण पाहिला तर महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल हा जो टॉपिक आहे प्रमुख, त्या टॉपिक मधील सह्याद्री पर्वतरांगांच्या उपरांगा व त्या दरम्यान असलेली नदी खोऱ्यांबद्दल विधानं होती। दुसरा टॉपिक होता महाराष्ट्राची लोकसंख्या। यामध्ये उपघटक 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील 3 जिल्ह्यांमध्ये असलेला ऋणात्मक दर विचारलेला होता। खनिज संपत्ती व ऊर्जा संसाधने या घटकावर 2014च्या आकडेवारीनुसार लोह खनिजाचे सर्वाधिक साठे असलेला जिल्हा कोणता हा एक प्रश्न होता। खनिज संपत्तीवर 2 प्रश्न विचारलेले। दुसरा प्रश्न कोळसा खाण क्षेत्र व नदी खोरे याबद्दल विधाने ओळखा। त्यानंतर महाराष्ट्राच्या भूगोलावर महाराष्ट्राचे हवामान यातील महाराष्ट्रातील पर्जन्याबाबतची विधानं लक्षात घ्या असा प्रश्न विचारलेला होता। जलसिंचन हा प्रमुख घटक, त्यामध्ये पाणलोट क्षेत्र कार्यक्रमाचे उद्देश कोणते ते ओळखा। मृदा व कृषी हा प्रमुख घटक, त्यातील उपघटक होता महात्मा फुले कृषी विद्यापीठाबद्दलची विधानं होती। आणि डाळिंब संशोधन केंद्र कोणते ते ओळखा। महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कार्यालय कोठे आहे ते ओळखा असा एक प्रश्न होता। महाराष्ट्र नदी प्रणालीवर प्रश्न होता वैतरणा, कृष्णा व मण्याळ या नद्यांबद्दलची विधानं दिलेली होती, पैकी कोणतं विधान बरोबर आहे ते ओळखा। तर अशी एकूण 8 प्रश्न आपल्याला महाराष्ट्राच्या भूगोलावर विचारलेले दिसत आहेत। त्यानंतर भारताच्या भूगोलावर प्रश्न आपल्याला होता भारत नदी प्रणाली या प्रमुख घटकातील चिनाब, रावी, सतलज या नद्यांच्या उगमस्थळाबद्दलची विधानं आपल्याला विचारलेली होती। भारताच्या भूगोलामध्ये भारताचं हवामान यामध्ये कोपेन यांचे हवामान वर्गीकरण व हवामानाचे प्रकार ओळखा असे प्रश्न विचारलेले होते। हे सगळं विश्लेषण तुम्हाला देण्याचा उद्देश असा आहे आगामी परीक्षांसाठी आणि आपली उत्तर तालिका चेक करण्यासाठी थोडक्यात एक अंदाज घेतलेला आहे। खाली सूचना पण दिली की सर्व प्रश्नांच्या उत्तरासाठी लोकसेवा आयोगाची फायनल आन्सर की आपण पाहावी, एक अंदाज आपण घेतोय। चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन नोटिफिकेशन मिळत जातील। चला तर आपण जाऊयात पहिल्या प्रश्नाकडे। ए सेट मधला 11वा प्रश्न महाराष्ट्राच्या भूगोलावर खालील विधानांचा विचार करा। रायरेश्वर पासून शिखर शिंगणापर्यंत पसरलेल्या रांगेला शंभू महादेव डोंगररांग असे म्हणतात। बी, सातपुडा पर्वतरांगेमुळे नर्मदा व तापी नदीचे खोरे अलग झालेले आहे। सी, हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगेमुळे गोदावरी व भीमा नदीचे खोरे अलग झालेले आहे। डी, गोदावरी व तापी नदी खोऱ्यांना वेगळी करणारे सातमाळा अजिंठा डोंगररांग आहे। वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ओळखा। फक्त ए बरोबर, ए आणि बी दोन्ही बरोबर, तिसरं विधान ए बी सी बरोबर, वरील सर्व विधाने बरोबर आहेत। इथं रायरेश्वर शिखरापासून पसरलेली जी रांग आहे त्याला शंभू महादेव डोंगररांग म्हणतात, हे विधान बरोबर आहे। सातपुडा पर्वतरांगेमुळे नर्मदा व तापी खोरे सुद्धा वेगळे झालेले आहे। हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगेमुळे गोदावरी भीमा खोरे वेगळे झालेले आहे। आपण पाहू शकतो इथं रायरेश्वर हे शिखर आहे आणि रायरेश्वर शिखरापासून ही जी डोंगररांग आहे ही दिसते तुम्हाला बघा, हा पट्टा हा पूर्ण शंभू महादेव डोंगररांगेचा पट्टा आहे, असा खाली गेलेला पूर्ण भाग हा शंभू महादेव डोंगर, इथून सुरुवात होते त्या डोंगररांगेची। खालच्या बाजूला इथं भोर नावाचा तालुका आहे पुणे जिल्ह्यामध्ये, त्याच्या खालच्या बाजूला एक्झॅक्ट अशा पद्धतीने हा भाग इथं ही डोंगररांग आहे, अशा पद्धतीचा हा डोंगराचा भाग आहे इथं, म्हणून ते विधान बरोबर होतं। त्यानंतर आपण महाराष्ट्राच्या भूगोलात शिकलेला आहात। इथं तुम्हाला तापी नदी आणि ही नर्मदा नदी ह्या दोघांच्या मध्ये असलेली ही सातपुडा पर्वतरांग आहे। त्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग जी गोदावरी खोरे आणि इकडे भीमा खोरे वेगळे करण्याचं काम करते, हा एक भाग लक्षात ठेवा। इथं गोदावरी नदी खोरे हा भाग दिसतोय तुम्हाला आणि ही तापी नदी खोरे या दोघांना वेगळे करणारी ही अजिंठा डोंगररांग तो एक भाग दिसतोय। तर असा आपण जर अभ्यास केला या नकाशाचा तर आपण बरोबर उत्तरापर्यंत पोहोचतो, म्हणून उत्तर इथं तुम्हाला देता येऊ शकतं वरील सर्व विधाने ही बरोबर आहेत, पर्याय क्रमांक 4 कळतंय। त्यानंतर आपण जाऊयात प्रश्न क्रमांक 12 कडे। ए सेट मधला 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या 3 जिल्ह्यांमध्ये ऋणात्मक लोकसंख्येचा वृद्धी दर दर्शवतो। पर्याय 1 मुंबई उपनगर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी। 2 मुंबई शहर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी। 3 मुंबई उपनगर, सिंधुदुर्ग, पालघर।
4 मुंबई शहर, सिंधुदुर्ग आणि पालघर. याचा जर व्यवस्थित अभ्यास आपण केला असेल, काळजीपूर्वक बघा. इथं तुम्हाला महाराष्ट्राचा भूगोल आपली अद्ययावत आवृत्ती 8वी बाजारामध्ये विद्यार्थी प्रिय जी आलेली आहे, त्या आवृत्तीमधील पेज क्रमांक 262 वर आपण जर अभ्यास केला असेल तर बघा, तुम्हाला दिसतंय हा चार्ट ग्राफ. सर्वात कमी लोकसंख्या वाढ म्हणजे ऋणात्मक लोकसंख्या वाढ मुंबई शहर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ॲज इट इज व्हिज्युअलाइज करून, स्कॅन करून जर तुम्ही गेला असाल तर निश्चितच फायदा झाला असेल तुम्हाला आणि तुम्ही बरोबर उत्तरापर्यंत पोहोचतात. बघा, पर्याय क्रमांक 2 उत्तर मुंबई शहर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी. तुम्हाला फायदा झाला असेलच त्याचा. अशाच प्रकारचा फायदा तुम्हाला आपल्या जॉग्राफीच्या कोर्समध्ये सुद्धा होऊ शकतो. त्याची डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे. कोर्स घेऊन आपण मेरिटपर्यंत पोहोचू शकतात. थँक्स. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 13, संचालनालय खनिज विभाग नागपूर यांच्या 2014च्या आकडेवारीप्रमाणे महाराष्ट्रात लोह खनिजाचे साठे कोणत्या जिल्ह्यात अधिक आहेत? आता लोह खनिज म्हटलं म्हणजे फक्त गडचिरोली हा जिल्हा आपल्याला 14 नुसार विचारलेला आहे. तर 14 मध्ये गडचिरोली वेगळा झालेलाच होता, तर त्याचं उत्तर आपल्याला गडचिरोली देता येऊ शकतं. पर्याय क्रमांक 3. 14वा प्रश्न जोड्या लावाचा प्रश्न होता. भारताचे हवामान यावर आधारित स्तंभ ए आणि स्तंभ बी कोपेन हवामान आणि हवामानाचे प्रकार CWG, BWHW, DFC आणि AMV हवामानाचे प्रकार उष्णकटिबंधीय वाळवंट, थंड आणि आर्द्र हिवाळा, उष्णकटिबंधीय मोसमी आणि मेसोथर्मल. या पद्धतीने तुम्ही जर इथं नकाशाचा काळजीपूर्वक अभ्यास केला मित्रांनो, तर या नकाशामध्ये तुम्हाला AMW हा जो भाग दिसतोय मोसमी हवामान विभाग, अल्पकालीन शुष्क हिवाळा. त्यानंतर इथं दिलेला हा जो भाग होता तुम्हाला विचारलेला BSHW निम्न शुष्क स्टेपी हवामान, कोरडे हवामान असते. राजस्थान मधला अरवली भाग आहे बघा, हा दिसतोय, हा अरवली भागाचा पट्टा आहे या ठिकाणी दिलेला. ओके. तसंच या ठिकाणी तुम्ही जर CWG याचा अभ्यास करायचा म्हटला CWGचा, तर CWGचा जो भाग आहे तो मान्सून शुष्क हिवाळा म्हणून ओळखला जातो. त्यानंतर तुम्हाला DFCचा भाग दिलेला आहे, तर तो थंड आर्द्र हिवाळी प्रकारचा हवामानाचा भाग आहे. आणि AMW हा जो भाग आपण पाहिला, AMWचा भाग आपल्याला मोसमी हवामान, अल्पकालीन शुष्क हिवाळा म्हणून ओळखला जातो. त्याचा निश्चितच फायदा आपल्याला झाला असेल तर उत्तरापर्यंत आपण पोहोचू शकतो. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आपल्याला देता येऊ शकतं. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 15, चिनाब नदीला जोजिला खिंडीमुळे उगम पावते. रावी नदी रोहतांग खिंडीजवळ उगम पावते. सतलज नदीचा उगम राकस सरोवराजवळ होतो. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे असा प्रश्न विचारलेला आहे. तर आपण इथं पाहू शकतो चिनाब, रावी आणि सतलज बद्दल लेटेस्ट अपडेट जॉग्राफिकल घडामोडी आहे. चिनाब नदी जी आहे या ठिकाणी ती 12 लापच्याला खिंडीजवळ उगम पावते. आपल्या भारताच्या भूगोलाची अद्ययावत 4थी आवृत्ती जी बाजारात आहे त्याचा अभ्यास आपण केला असेल तर पेज नंबर 64चा आधार घेऊन व्हिज्युअलाइज करून मॅप व्यवस्थित परीक्षेमध्ये गेलात तर 12 लापच्याला खिंड तुमच्या सोयीसाठी हे खरं म्हणजे दिलेलं आहे. आपण रावी रोहतांग खिंडी नजीक उगम पावणारी ही नदी, बियास कुंड आणि सतलज नदी जी आहे ती राकस सरोवर, राकस तलावाजवळ उगम पावते. तर विद्यार्थ्यांचे मला कॉल आणि मेसेज आलेले आहेत की सर फायदा झाला आहे पुस्तकाचा भरपूर, तर त्या अनुषंगाने आपण हे पाहू शकतो. याचं उत्तर तुम्हाला देता येऊ शकतं. पर्याय क्रमांक 3 B आणि C बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 16 कडे जर आपण गेलो तर खालीलपैकी कोणती विधाने महाराष्ट्राच्या पर्जन्याबाबत अचूक आहेत? महाराष्ट्रात पावसाळ्याच्या आरंभी पश्चिमेकडून पूर्वेकडे वायुभार कमी होत जातो. B राज्यातील पर्जन्याचे वितरण प्रामुख्याने नैसर्गिक वनस्पतीच्या वितरणावर अवलंबून असल्याचे आढळते. नैऋत्य मोसमी वारे घाटमाथ्यावरून पूर्वेकडे जाताना तेव्हा बाष्पधारण शक्ती वाढते. विदर्भामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे पावसाचे प्रमाण वाढत जाते. पर्याय 1 फक्त A, 2 A आणि B, 3 B आणि C, 4 A, C आणि D. या प्रश्नाचं अचूक उत्तर जर आपल्याला पाहायचं असेल तर विश्लेषण अंती आपण जाऊ शकतो. तुमच्या लक्षात आलं असेल कोकणात पावसाळ्याच्या सुरुवातीला वायुभार तुलनेने जास्त असतो, तर विदर्भ आणि मध्य भारत येथे वायुभार सर्वात कमी असतो, ज्यामुळे वारे या दिशेने वळले जातात. म्हणजे जास्त वायुभाराकडून कमी वायुभाराकडे वारे वळले जातात. याचा अभ्यास आपण केला असेल तर आपल्या कन्सेप्ट व्यवस्थित लक्षात येईल. हे सुद्धा तुम्हाला महाराष्ट्राच्या भूगोलाच्या पुस्तकात दिलेलं आहे. सोबतच दुसऱ्या वेळेचं विश्लेषण देत असताना महाराष्ट्रातील नैसर्गिक वनस्पतीचे वितरण हे पर्जन्याच्या प्रमाणावर अवलंबून असते. पावसाचे वितरण हे वनस्पतीवर अवलंबून असते. ही वड महत्वाची आहे.
म्हणजे पावसाचे वितरण हे वनस्पतीवर अवलंबून असतं. म्हणजे वनस्पती ज्या ठिकाणी जास्त असतील त्या ठिकाणी पावसाचं वितरण जे आहे ते ठरतं. म्हणजे वृक्ष लावा, पृथ्वी वाचवा, सृष्टी वाचवा असं आपण का म्हणतो? कारण वनस्पती असेल, वृक्ष असतील तर पर्जन्यमान ऑब्व्हियसली जास्त प्रमाणात पडतं. तर हे दुसऱ्या विधानाचं आपल्याला विश्लेषण देता येऊ शकतं. आणि आकृतीचा जर आपण व्यवस्थित अभ्यास केला, इकडे बघा कोकणाचा हा भाग आहे, पश्चिमेकडचा भाग हा कोकणाचा दिसतोय तुम्हाला. दमट वाढणारी हवा जी वर जाते, वर जाऊन पाण्याची वाफ घनरूपामध्ये परावर्तित होते. परावर्तित झाल्यानंतर पर्जन्यवृष्टी होते. पर्जन्यवृष्टी का होते? कारण या बाजूला असलेला हा ग्रीन पट्टा बाष्प धरून ठेवण्याची शक्ती कमी होते. वर जात असताना बाष्प धरून ठेवण्याची शक्ती कमी झाल्यामुळे पर्जन्यवृष्टी होते. आणि दुसऱ्या बाजूला इकडे हा कोरडी जी उरलेले जे बाष्प आहे ते इकडे वाहत असताना या ठिकाणी हा कोरडा प्रदेश आहे. कोरड्या प्रदेशामध्ये परत पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना बाष्प धरून ठेवण्याची शक्ती त्यांची वाढते. म्हणजे बाष्प धरून ठेवण्याची शक्ती वाढत असल्यामुळे ती परत विदर्भाकडे जातात. कोरडी हवा खाली उतरते या ठिकाणी आणि ती कोरडी हवा विदर्भाकडे जात असताना परत तुमच्या लक्षात येईल घाट चढताना हवा ही थंड होते, एक सर्वात पहिला मुद्दा. त्यामुळे बाष्पधारण शक्ती कमी होते व सांद्रीभवन होऊन पाऊस पडतो. दुसरा मुद्दा असा आपल्याला देता येऊ शकतो, घाट उतरताना हवा कशी होते? गरम. त्यामुळे बाष्पधारण शक्ती ही वाढते. म्हणजे हवा कशी होते? कोरडी होते व पाऊस पडत नाही. म्हणून या पट्ट्यात पाऊस पडतो का? महाराष्ट्राच्या तुम्ही जर पाहिलं पश्चिम घाटाच्या पूर्व दिशेला पावसाचं प्रमाण कमी असतं, विदर्भाकडे ते प्रमाण परत वाढतं. पश्चिम घाटाच्या पश्चिमेला पावसाचं प्रमाण हे जास्त असतं. तर ही कन्सेप्ट आपल्याला व्यवस्थित समजली पाहिजे, त्याचे निश्चितच फायदा आपल्याला होईल. इथं तुम्ही पाहू शकतात विभाग दिलेत, तुम्हाला जिल्हे दिलेत, पावसाचं स्वरूप पण दिलंय. पश्चिम विदर्भ त्यामध्ये बुलढाणा, अकोला, वाशिमचा समावेश होतो. इथं पावसाचं प्रमाण बघा तुम्ही पाहू शकतात 700 ते 900 मिमी असतं. मध्य विदर्भाचा भाग यवतमाळ, वर्धा, नागपूर येथे पावसाचं प्रमाण जर आपण पाहिलं सरासरी ते 900 ते 1050 मिलीमीटर असतं. आणि पूर्व विदर्भ ज्यामध्ये 4 जिल्हे येतात विशेष करून घनदाट जंगलांचे, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागामध्ये भरपूर पाऊस, सरासरी पर्जन्य तुम्ही पाहू शकतात 1200 ते 1500 मिमीपेक्षा जास्त असतं. तर याचा आपण व्यवस्थित अभ्यास केला तर आपण बरोबर उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. तुम्हाला दिलेलं बघा आपल्या महाराष्ट्राच्या भूगोलाच्या पुस्तकात पेज नंबर 84 वर इथं तुम्ही पाहू शकतात पर्वताच्या आंबोली भागातून इथं नैऋत्य मोसमी वारे सह्याद्री पर्वत ओलांडून पश्चिम पठाराकडे जातात. नैऋत्य वाऱ्यामधील बाष्प सह्याद्री पर्वतात पडून गेल्याने पश्चिम घाट ओलांडल्यानंतर त्याच्या बाष्पाच्या प्रमाणे कसे होते? कमी होते. त्यामुळे सह्याद्रीच्या पूर्व उताराच्या लागून असलेल्या प्रदेशात अचानक पावसाचे प्रमाण कसं होतं? कमी होतं. या भागात अत्यंत कमी पाऊस पडतो. या भागाला पर्जन्य छाया प्रदेश म्हणतात. नैऋत्य मोसमी वारे हळूहळू पुढे सरकतात, त्यातील बाष्पाचे प्रमाण कसे? वाढते. त्यामुळे पूर्व विदर्भापर्यंत पावसाच्या प्रमाणात हळूहळू वाढ होते. स्पष्ट दिलेलं आहे. आणि हा मॅप सुद्धा आपण डोळ्यात साठवला तर आपल्याला निश्चित त्याचा फायदा होतो. जास्त पावसाचा प्रदेश हा, अति जास्त पावसाचा प्रदेश हा इथं दिलेला पश्चिम घाटाचा, कमी पावसाचा प्रदेश हा, निश्चित पावसाचा प्रदेश पाऊस पडेलच असा हा निश्चित पावसाचा प्रदेश. ओके, चलो नेक्स्ट पुढचा प्रश्न क्रमांक 16 कडे आपण जाऊयात. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणती विधाने महाराष्ट्राच्या पर्जन्याबाबत याच तोच प्रश्न, त्याचं उत्तर आपण पाहतोय. पर्याय क्रमांक 4. चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 17. खालीलपैकी कोणते विधाने चुकीचे आहेत? कामठी कोळसा क्षेत्र आम नदीच्या खोऱ्यात आहे. बी. वर्धा नदी खोऱ्यातील कोळसा क्षेत्र चंद्रपूर यवतमाळ जिल्ह्यात विभागले आहे. सी. उमरखेड कोळसा क्षेत्र कन्नड नदी खोऱ्यात आहे. डी. महाराष्ट्रातील तुर्भे या ठिकाणी कॅनडाच्या साहाय्याने अप्सरा आणि ब्रिटनच्या साहाय्याने सायरस अणुभट्ट उभारण्यात आलेले आहेत. पर्याय उत्तर फक्त बी 2, फक्त ए आणि बी 3, ए बी ए सी आणि डी 4, ए बी आणि डी. याचा आपण जर व्यवस्थित अभ्यास केला तर कामठी कोळसा क्षेत्र अंबा नदीच्या खोऱ्यात आहे का हे जर पाहिलं तुम्हाला स्पष्ट दिसतंय बघा. इथं आपल्या महाराष्ट्राच्या भूगोलाच्या पुस्तकात पेज नंबर 172 मध्ये तुम्ही पाहू शकतात. खनिज संपत्ती आणि ऊर्जा संसाधने या टॉपिक मध्ये कामठी कन्नान खोरे क्षेत्र दिलेले आहे. उमरेड आम नदी खोऱ्याचे क्षेत्र दिलेले आहे. खूप विचारपूर्वक आणि अभ्यासांती आपण पुस्तक डिझाईन करतो, कोर्स डिझाईन करतो, त्याचा निश्चितच फायदा विद्यार्थ्यांना होतो. तोच आपला प्रयत्न असतो. अप्सरा अणुभट्टीबद्दल जर विचार करायचा म्हटलं तर अप्सरा ही केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण आशियातील पहिली अणुभट्टी आहे. ही अणुभट्टी भारताने स्वतः विकसित केलेली असली तरी
यासाठी लागणारे युरेनियम हे इंधन आपण ब्रिटनने पुरवलेले आपल्याला आहे. अप्सरासाठी ब्रिटनने मदत केलेली आहे, लक्षात ठेवा मुद्दा. सायरस अणुभट्टी जी आहे ती अणुभट्टी आपण कॅनडाच्या सहाय्याने उभारण्यात आलेली आहे. व्हिडिओ पॉज करून पाहू शकता तुम्ही मी काय बोलतोय ते. सायरस अणुभट्टी ही कॅनडाच्या सहाय्याने उभारण्यात आलेली आहे. अमेरिकेची सुद्धा याला थोडी मदत झालेली आहे. जे काही जड पाणी पुरवलंय ते अमेरिकेने. आणि ही अणुभट्टी 10 जुलै 1960 रोजी कार्यान्वित झाली. ती कॅनडा इंडियन रिॲक्टर CIR म्हणून ओळखले जाते. याचा अभ्यास जर आपण व्यवस्थित केला, कामठी कोळसा क्षेत्र आम नदीच्या खोऱ्यात आहे हे एक विधान दिलेलं होतं, जे विधान चुकीचे होतं. वर्धा खोऱ्यातील कोळसा क्षेत्र यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात आहे, बरोबर आहे. वर्धा नदी खोऱ्यामध्ये असलेलं क्षेत्र तिकडे होतं. उमरेड कोळसा क्षेत्र कन्नड नदीच्या खोऱ्यात आहे. आणि तुर्बेच्या बाबतीमध्ये हे जे विधान होतं हे कन्फ्युज करणारच होतं मला. हे अदलाबदली आपल्याला करावं लागेल. म्हणून फक्त विधान बी जे आहे ते बरोबर आहे. A, C आणि D हे चुकीचे आहेत. म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 3 देता येऊ शकतं आपल्याला. याचं अंतिम उत्तर तालिका आपण आयोगाची पाहू शकतात. प्रश्न क्रमांक 18 आपण पाहतोय. पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाचे खालीलपैकी कोणते उद्देश आहेत? A, भूमी उपयोजन आणि उत्पन्नात पर्याप्त वाढ करणे, बरोबर. B, वाहत्या पाण्याला नियंत्रित करून भूमीचे शरण थांबवणे, हे पण बरोबर. C, गुंतवणूक कमी उत्पादन खर्चात वाढ करणे, हे थोडंसं संदिग्ध आहे. पर्याय क्रमांक 1 A, पर्याय क्रमांक 2 A आणि B, 3 फक्त B, 4 C आणि B. तर आपण जर व्यवस्थित ॲनालिसिस करायचा प्रयत्न केला तर भूमी उपयोजन क्षेत्र कार्यक्रमाचा उद्देश जो आहे तो नैसर्गिक संसाधनांचं संवर्धन करणे, 2 पर्यावरणाचे संतुलन राखणे, 3 जमिनीचा कार्यक्षम असा वापर करणे, संघर्ष टाळणे एकूणात जमिनीबद्दलचा, सुनियोजित शहरीकरण करणे, शाश्वत विकास करणे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट. याचं अंदाजित आपल्याला उत्तर देता येऊ शकतं A आणि B. गुंतवणूक कमी उत्पादन खर्चात वाढ करणे हे थोडंसं डाऊटफुली आहे. प्रश्न क्रमांक 19 खालील विधाने पहा. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे डाळिंब तंत्रज्ञान संशोधन केंद्र लखमापूर येथे आहे, बरोबर. फुले यशोदा गव्हाचे वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेले आहे 1998 मध्ये असं दिलेलं आहे. C, महाराष्ट्र कृषी विद्यापीठाचे कार्यालय मुंबई येथे आहे. विधान A आणि B बरोबर, विधान A आणि C बरोबर, विधान B आणि C बरोबर, विधान A, B आणि C बरोबर या पद्धतीने दिलेलं आहे. आपण जर व्यवस्थित अभ्यास केला थोडा तर इथं महात्मा फुले कृषी विद्यापीठ डाळिंब संशोधन केंद्र जे आहे ते लखमापूर येथे आहे, हे अगदी बरोबर आहे. लखमापूर हे क्षेत्र बागलाण जो एरिया आहे, बागलाण तालुका जिल्हा नाशिक या ठिकाणी हे क्षेत्र आहे त्या अंतर्गत. आणि दुसरं विधान जे आहे फुले यशोदा गव्हाचे वाण क्षेत्र, हे कन्फ्यूज करणारं विधान आहे. ते विधान या प्रकारचं आहे की फुले यशोदा म्हणून महात्मा फुले कृषी विद्यापीठाने हा गव्हाचा वाण शोधलेला नाहीये. हा ऍक्च्युली जो वाण आहे तो ज्वारीचा आहे, ज्वारीचा वाण आहे. ज्वारीचा वाण म्हणून तो प्रसिद्ध आहे. ते कन्फ्यूज करणार आहे. 1998 पण त्याचं उत्तर आपल्याला देता येऊ शकत नाही. आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कार्यालय जे ते सुरुवातीचं मुंबई येथे होतं. मुंबई येथे कार्यालय झाल्यानंतर 1968चा तो मुद्दा अधिनियमानुसार 1969 मध्ये मुंबई कृषी विद्यापीठ 68-69 हा भाग त्याचा स्थापनेचा भाग आहे. म्हणून विधान क्रमांक A, B, C चा जर आपण व्यवस्थित विचार केला तर त्यामध्ये A आणि C ही विधान फक्त बरोबर आहेत की त्याचं कार्यालय मुंबईला होतं. पूर्वीचे विद्यापीठाचे होते म्हटलंय म्हणजे भूतकाळात, आता ते राहुरीला आहे. 20वा प्रश्न. खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? A, वैतरणा आणि तानसा उल्हास नदीचे उपनद्या आहेत. B, खानापूर पठाराच्या दक्षिणेला कृष्णा नदीचे खोरे आहे. C, मन्याड नदीचे खोरे हे गोदावरी नदी खोऱ्यात आहे. पर्याय फक्त A, 2 विधान A आणि B बरोबर. पर्याय क्रमांक 3 विधान A, B, C आणि पर्याय क्रमांक 4 विधान B आणि C. याचा जर आपण व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्ही पाहू शकतात आपल्या महाराष्ट्राच्या भूगोलाच्या पुस्तकात मॅप दिलेला आहे पेज नंबर 75 वर. आता उल्हास नदी ही बघा इकडनं जाते, ही उल्हास नदी आहे. या उल्हास नदीचा आणि या वैतरणा आणि तानसाचा काही एक संबंध नाही आहे. त्या स्वतंत्र वरच्या पालघर जिल्ह्यातल्या नद्या आहेत. म्हणून विधान क्रमांक A जे आहे ते चुकीचं आहे, आपण पाहू शकतो. त्यानंतर खानापूरचं हे जे पठार आहे सांगली जिल्ह्यामध्ये असलेलं, हे खानापूरच्या पठाराच्या दक्षिण भागामध्ये इथं तुम्हाला हे जे भाग दिसतोय हा दक्षिण भाग इथला हा कृष्णा नदी खोऱ्याचा भाग आहे.
तो एक भाग हा भाग कृष्णा नदी खोऱ्याचा भाग आहे इथं पूर्ण, म्हणून तेही विधान बरोबर आहे. आणि मन्याड ही जी काही नदी आहे ही बघा इथं मन्याड नदी दिसते. आपल्या महाराष्ट्राच्या भूगोलाच्या पुस्तकात तुम्हाला पेज नंबर 59 वर पाहायला मिळेल नदी प्रणाली ह्या चॅप्टरमध्ये. तर इथं मन्याड नदी जी आहे ती मांजरा नदीची उपनदी बघा, लेंडी मन्याड, आणि ती गोदावरी खोऱ्याचा एक भाग आहे. छान पद्धतीने तुम्ही हे स्कॅन केलं असेल सुंदर पद्धतीने तर तुमच्या लक्षात आलं असेल मन्याड नदी कुठे आहे. असं व्हिज्युअलाइज तुमचं झालं पाहिजे. हा प्रयत्न आपण प्रत्येक आवृत्तीला आपण जे अपडेट करत असतो तो त्यामागचा हेतूच तो असतो की परीक्षेच्या अनुषंगाने मुलं प्रिपेअर राहिले पाहिजेत आणि त्यांना पैकीच्या पैकी मार्क्स मिळायला पाहिजे म्हणून. तर आपण उत्तराकडे जर गेलो तर वैतरणा तानसा उल्हास नदी उपनदी आहेत का, तर नाही. खानापूर पठाराच्या दक्षिणेला कृष्णा खोरे आहे, बरोबर. मन्याड नदी खोरे गोदावरीच्या खोऱ्याचा भाग आहे, बरोबर. म्हणून उत्तर आपल्याला देता येऊ शकतं बी आणि सी हे जे बरोबर आहेत. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण थोडक्यात विश्लेषण पाहिलं. पुढील मुख्य परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. जॉग्राफी संबंधीच्या सगळ्या प्रकारच्या परीक्षांचे कोर्स आपल्या ॲप्लिकेशनमध्ये उपलब्ध आहेत. डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे. थँक्यू.